मिठाचे दर वाढल्याची अफवा देशात अनेक ठिकाणी पसरली आहे। त्यामुळे मिठाची खरेदी करण्याकरता देशभरात अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लोकांनी लावल्यात। मुंबईत देखील अनेक ठिकाणी मिठाच्या खरेदीसाठी रांगा लागल्यात। पण अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं सरकारतर्फे आवाहन करण्यात आलंय। मिठाचे भाव वाढलेले नाहीत, वाढण्याची शक्यताही नाही। त्यामुळे मीठ महागल्याच्या अफवेवर विश्वास ठेवू नका असं आवाहन वारंवार करण्यात येते। आत्ताच झी 24 तासने काही क्षणापूर्वी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला होता। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अशी कुठलीही घटना घडलेली नाही, भाव वाढलेले नाही, कुणी अफवांवर विश्वास ठेवू नका। जर कुणी व्यापारी साठेबाजी करत असतील किंवा असा नफा कमवत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यासंदर्भामध्ये सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयातून डीजी ऑफिसला आणि तिथून स्थानिक सर्व सीपी आणि एसपी ऑफिसेसना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पोलीसही सतर्क आहेत, पुरवठा विभाग सतर्क आहे आणि कारवाई लोकांवरती जे व्यापारी अशा पद्धतीने साठेबाजी करतील, जास्त भावाने मीठ विकतील त्यांच्यावरती होणार आहे। झी 24 तासच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आवाहन करतोय की कुठल्याही प्रकारे मिठाचे भाव आहेत ते वाढलेले नाहीयेत। अनेक ठिकाणी लोक आली आग्रह करून मीठ घेऊन गेली। त्यामुळे दुकानदारांच्या दुकानातला स्टॉक संपलेला आहे, पण भरपूर स्टॉक आहेत मुंबईत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।